आम्ही आलो आहोत मोशी कुदळवाडीकडे आलो आणि आपण लक्षात या ठिकाणी जी लाकडं दिसतात ती टाकलेली आहे, म्हणजे त्याला स्मूथ केलेलं आहे आणि त्याचा रेट वेगळा आहे. आणि ही अशी जी ह्याला हे आहे थोडं रफली आहे. आणि ह्याला मग काय आहे, आपण एखाद्या वेळेस माती सारवू शकतो थोडीशी याच्यावर 3 फूटपर्यंत, किंवा त्याच्यावरती आपण हे करू शकतो, डिझाईन काढू शकतो वगैरे. तर त्याच्यासाठी लुकसाठी पडेल आणि थोडं रेटला पण आपल्याला परवडेल. आणि त्याला मध्ये मध्ये मात्र थोडं लॅकर बिकर मारलं तर मग त्याला किडाबिडा तेवढं पकडणार नाही. ते आपल्याला थोडं मेंटेन करावं लागतं. तर असं आणि हे मराठी पाईन वूड आहे, देवदार लाकूड आहे ते. तर त्या पद्धतीने आपण काम करू शकतो. तर आता आणि त्या रूटला आणि त्याच्यानंतर पुढे फ्रंटला ना आपल्याला जो हे लावायचं आहे ना, आम्ही पर्णकुटीला दाखवलं तुम्हाला, तो व्हिडिओ पण तुम्हाला येईल आता. तर त्याला तसं आपण बॅरिकेड करू शकतो पुढे फ्रंटला. मग पुढे फक्त पादुका ठेवायच्या आणि ते बाकी सगळं, नाही तर काय होणार की बाकी सगळं उगाचच ते खराब व्हायला नको आणि मग ते मेंटेन करायला पण होतं. पुढे असं बॅरिकेड आपण लावू लाकडामध्येच. हनुमान काका आणि आपल्या संजू काका ते आपल्याला प्रयत्न करतील. आणि बाकीचं आपलं जे मातीचं घर आहे त्याला अनुकूल अशा पद्धतीने हे लावलं तर काय होईल, गरमा पण तेवढा खेचणार नाही, हीट पण तेवढी होणार नाही आणि अधिक पद्धतीने आणि योग्य रेटने आपल्याला जायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये एकच भाग लक्षात ठेवा की टॉनिक म्हणजे पैसे आपल्याला कसेही खर्च करायचे नाही आहेत. शांतपणे आपल्याला त्याचा अभ्यास करून ते जायचं आहे आणि म्हणून सगळ्या टीमने आपल्या ह्याच्यावर काम करायचं. तर इथे हनुमान काका, गोरं आपले आमचे केदारनाथ काका आणि संजय दादाचं खरोखर मी कौतुक करते की संजय दादाने जी भाषा वापरली, ते भाईजान आले ते त्यांचा बिझनेस आहे, ते भाषा बघून ते हादरले आणि मग त्याने बरोबर रेट बीटचं थोडं निगोशिएबल असतं तर ते आपल्याला करायला प्रयत्न केला. पण ग्रेट आहे संजय दादा आणि हनुमान काकांनी पण बरोबर एकमेकाला. पण एक आहे माझं, कारण का मी अनेक लोकांबरोबर जास्त राहिली, जैन, गुजराती, मारवाडी, बंगाली, त्यानंतर UPचे वाराणसी पंडित आला ना, हे भाईजान माऊली जे असतात ते, त्यांच्याबरोबर या सगळ्या लोकांमध्ये मी जास्त राहिलेलो आहे. आणि मग प्रत्येक लोकांकडनं मी शिकलो आहे. आणि ते लोक जबानला पक्के असतात किंवा जबान बोलतात आणि आपण माणूस काय करतो तर आपण बोलायला लाजतो की कसं बोलायचं काय बोलायचं. आणि आपण एक लक्षात ठेवा, त्यांची भाषा बोलत असताना आपण मराठी हिंदी जरी बोललो तरी काय फरक पडत नाही, ते समजून घेणार, कारण का ते व्यापारी आहेत. म्हणून आपण आपल्या पद्धतीने मराठी बोलायचंच, पण नाही समजलं तर एखादं हिंदी इंग्लिश थोडंसं त्यांना समजेल असं पद्धतीने बोलून आपलं काम साधून घ्यायचं. आणि संजय होता ग्रेट, आम्हाला तुमच्याकडून भरपूर शिकता आलं. रामकृष्ण.